जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. नमस्कार. काल आपण महाराजांनी बलवंतकरांना रूपापेक्षा नामच कसं सर्वश्रेष्ठ आहे हे अगदी सखोलपणे समजावून दिलं आणि बलवंतकरांची पूर्ण खात्री झाली आणि पूर्ण त्यांना मनापासून पटलं की नाम हे भगवंताचं सूक्ष्म रूप आहे, सूक्ष्म स्वरूप आहे. नाम हे भगवंताचं सूक्ष्म स्वरूप आहे आणि नाम म्हणजेच सतचित आनंद, नाम म्हणजेच सत जे कायम टिकणारं आहे असं हे नाम आहे. आणि हे पूर्णतः भगवंताचीच शक्ती ह्या नामामध्ये असते आणि ह्या नामातूनच रूप निर्माण होतं, संपूर्ण सृष्टी उदयाला येते आणि हे नामच ह्या सृष्टीचा सांभाळ करतं आणि हे नामच ह्या सृष्टीच्या विनाशाला कारण असतं. आणि असं जरी असेल, सृष्टीचा निर्माण झालं काय, सृष्टीचा सांभाळ करत असताना काय, किंवा सृष्टीचा विनाश जरी झाला, दिसणारे सर्व आकार नष्ट जरी झाले तरीसुद्धा नाम हे कायम असतं. तर आणि असं नाही होत की नाम सृष्टी निर्माण केल्यानंतर नाम अस्तित्वात नसतं. तर कायम संपूर्ण ब्रह्मांडाला निर्माण करणारी ही नामाची शक्ती ही साक्षात भगवंताची शक्ती आहे. आणि ते महाराजांनी खूप सुंदर रीतीने सांगितलेलं आहे की बाबांनी विशेषतः की जी गोष्ट दिसते त्या गोष्टीचं महत्त्व समजून देणं इतरांना समजावणं फार सोपं असतं, परंतु जी गोष्ट अत्यंत सूक्ष्म आहे आणि ती भगवंताच्या शेजारी वस्ती करते, भगवत स्वरूप आहे आणि जी दिसणार नाही आहे, अशा नामाची महती समजावणं आणि ते जनमानसात नामाची महती रुजवणं आणि जनमानसाकडून नामस्मरण करून घेणं आणि नामाची अनुभूती, नामाचे अनुभव करून देणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे की जी महाराजांनी अखंड आयुष्यामध्ये महाराजांनी तेच सेवाकार्य ह्या विश्वामध्ये केलेलं आहे. तर अशा रीतीने नाम हे सर्व कायम असणारं असं हे सच्चिदानंद स्वरूप आहे. ते सच्चिदानंद स्वरूप का आहे? कारण त्याचं अस्तित्व कायम असतं आणि ज्याचं अस्तित्व कायम असतं त्याच्यामध्ये ते कधीही नष्ट होत नाही, त्याच्यामध्ये कोणताही विकार नसतो, त्याच्यामध्ये कधीही झीज होऊ शकत नाही आणि त्यामुळेच ते पूर्ण आहे, परिपूर्ण आहे आणि पूर्ण असल्यामुळे ते शांत आहे. जी गोष्ट अपूर्ण असते तीच गोष्ट पूर्ण होण्यासाठी धडपडत असते, परंतु नाम हे स्वतः पूर्ण असल्यामुळे ते शांत आहे, समाधान स्वरूप आहे आणि समाधान स्वरूप असल्यामुळेच हवं नको ह्या भावनाच ह्याच्या पलीकडे असलेलं हे नाम आहे आणि ते पूर्णतः तृप्त असल्यामुळे ते आनंद स्वरूप आहे. म्हणूनच नाम हे सच्चिदानंद स्वरूप आहे, कारण ते भगवंताचीच ती ऊर्जा आहे, भगवंताचीच ती शक्ती आहे, तिचीच शक्ती आहे. तर ह्या पद्धतीने महाराजांनी नामाचं महत्त्व समजावलं. आता आपण पुढचं वाचन करूयात. महाराज आता हे मुख्य इतकं विस्ताराने महाराजांनी अनेकदा सर्वच साधकांना असे जे पंडित साधक होते त्यांना समजावलेलं आहे, परंतु ही निर्वाणापूर्वीची ही महाराजांची शेवटची पंढरपूरची यात्रा होती आणि त्या यात्रेच्या दरम्यान बलवंतकरांच्या निमित्ताने महाराजांनी जे नामाची महती आणि सखोलता समजावली ती आध्यात्मिकदृष्ट्या परिपूर्ण आणि विज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत परिपूर्ण अशा शब्दांमध्ये महाराजांनी सांगितलेलं आहे. जे एक एक शब्द महाराजांचे आज विज्ञानाच्या कसोटीवरती सुद्धा तावून सुलाखून सिद्ध झालेले आहेत की
सत्य आहे. आता आपण पुढील वाचन करूया. तर अशा रीतीने महाराजांनी नामाचं महात्म्य समजावलं आणि बलवणकरांच्या विनंतीवरून नामस्मरण केल्याने आपण आपले प्रारब्धाचे भोग सहन करण्यासाठी शक्ती मिळते. प्रारब्धाचे अनेक भोग आपले टळतात सुद्धा आणि जो नामस्मरण करतो त्याच्या वासनांचा क्षय होतो आणि त्याला भगवत साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार होतो आणि त्याचं शरीर पुण्य शरीर होतं. इथपर्यंत महाराजांनी सांगितलं. आता पुढे बाबा सांगतायत की पंढरपूरला येऊन श्री महाराजांना आता 4 महिने झाले होते. महाराज जूनमध्ये पंढरपूरमध्ये आले होते. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. महाराजांची गुरुपौर्णिमा पण इथंच साजरी झालेली आहे. पंढरपूरला येऊन श्री महाराजांना आता 4 महिने झाले होते. श्री ब्रह्मानंद रोज परत जाण्यास निघत आणि काहीतरी कारण काढून रोज श्री महाराज त्यांना थांबवून धरीत. शेवटी एक दिवस त्यांची जाण्याची तयारी झाली. त्यांना पोचवण्यासाठी श्री महाराज मंदिराच्या बाहेर आले आणि कोपऱ्यावर उभे राहून त्यांच्याशी 1.5 तास बोलत होते. तेथून 10 पावलांवर नागप्पाला उभा केला होता आणि कोणास तिकडे न येऊ देण्याबद्दल त्यास सांगून ठेवले होते. स्वतःच्या आयुष्यात आपण काय काय गोष्टी केल्या हे श्री ब्रह्मानंदांना सांगून आपण यापुढे लवकरच शांत होणार असे त्यांना सुचविले. श्री ब्रह्मानंद मान खाली घालून व हात जोडून मुकाट्याने सर्व ऐकून घेत होते. पण आपण थोड्या दिवसांनी इहलोक सोडणार हे श्री महाराजांनी सांगितल्यावर त्यांच्या काळजात चर झाले आणि त्यांच्यासारख्या वैराग्यशील पुरुषाच्या डोळ्यांना टचकन पाणी आले. श्री महाराजांचे बोलणे संपल्यावर श्री ब्रह्मानंदांनी त्यांच्या पायांवर मस्तक ठेवले. त्यावेळी या बरबाळ असे फार फार प्रेमाने बोलून श्री महाराजांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. श्री ब्रह्मानंदांनी त्यांना एकदा अगदी डोळे भरून पाहून घेतले आणि लगेच तोंड फिरवून गाडीत जाऊन बसले. श्री ब्रह्मानंदांनी पंढरपूर सोडल्यावर मात्र श्री महाराजांनी बरोबर असलेल्या पुष्कळशा मंडळींना हळूहळू घरी पाठवून देण्यास आरंभ केला. 200 मंडळींपैकी फक्त 50-60 माणसे राहू दिली आणि मग आपण स्वतः सप्टेंबर महिना अर्धा संपल्यावर गोंदवल्यास परत आले. तर अशा रीतीने इथे महाराजांनी ब्रह्मानंदांशी निरोप देताना 1-1.5 तास महाराजांनी ब्रह्मानंदांना सर्व सूचना केल्यात आणि महाराजांनी पूर्ण कल्पना दिली की आता महाराजांचं कार्य लवकरच शांत होणार आहे. महाराजांचं देहातील कार्य लवकरच संपुष्टात येणार आहे. तर हे ब्रह्मानंदांना सांगितलं महाराजांनी स्पष्टपणे आणि त्यांना पुढील कार्यासाठीचं आवश्यक असं सर्व मार्गदर्शन महाराजांनी केलं. आणि त्यानंतर महाराजांनी एक साधकांना तिथून आपापल्या घरी पाठवलेले आहे. 50-60 साधक तेवढे होते आणि त्या साधकांसह महाराज सप्टेंबरच्या मध्यामध्ये महाराज गोंदवल्यास आलेले आहेत. आता बाबा सांगतात गोंदवल्यास पुनरागमन. 4-8 दिवस गेले असतील किंवा नसतील इतक्यात कुरवलीचे दामोदर बुवा गोंदवल्यास आले. बुवांनी कुरवलीला मोठे राम मंदिर बांधले होते. श्री महाराजांनी एकदा येऊन मंदिर पाहावे ही त्यांची व कुरवलीच्या लोकांची फार इच्छा होती, म्हणून बुवा आमंत्रण करण्यास आले होते. अनायासे श्री शंकराचे देखील दर्शन घडले. चला आपण जाऊन येऊ. अनायासे श्री शंकराचे देखील दर्शन घडेल, चला आपण जाऊन येऊ असे म्हणून श्री महाराज कुरवलीला गेले. तेथील लोकांनी गावच्या वेशीपासून मंदिरापर्यंत सडा टाकून रांगोळ्या काढल्या होत्या. श्री महाराजांची मिरवणूक निघाली. त्यात भजन चालू असून गुलाल व बुक्का उधळला जात होता. ठिकठिकाणी सुवासिनी श्री महाराजांना आरती ओवाळीत होत्या. त्यांच्यावरून किती नारळ ओवाळून टाकले असतील याची तर गणतीच नाही. श्री महाराज कुरवलीला 4 दिवस राहिले. पुष्कळ भजन व पुष्कळ अन्नदान झाले. त्यांनी बुवांना शाबासकी दिली आणि अशीच उपासना चालवून नामाचा प्रसार करावा ही त्यांना आज्ञा केली.
परत निघण्याच्या वेळी गोंदवल्याहून बरोबर आलेल्या बहुतेक मंडळींना श्री महाराजांनी आग्रह करून आपापल्या घरी पाठवून दिले. फक्त 4-5 माणसे बरोबर घेऊन ते गोंदवल्यास परत आले. आल्यानंतर 1-2 दिवसांनी तेथे असलेल्या मंडळींची पाठवणी हळूहळू सुरू केली. काशी यात्रेहून परत आल्यानंतर गेल्या 4-5 वर्षांत गोंदवल्यास राहणाऱ्या मंडळींची संख्या खूप वाढली होती. श्री महाराजांच्या बरोबर 400-500 माणसे नेहमी असायची. इतक्या लोकांना एकदम परत लावून देणे हे काही सोपे नव्हते. म्हणून पंढरपूरला असल्यावेळेपासूनच त्यांनी मंडळींना घरी पाठविण्यास आरंभ केला होता. 1.5 महिन्यात त्यांनी कोणाच्याही विशेष लक्षात येणार नाही अशा खुबीने बहुतेक सर्व लोकांना गोंदवल्याहून बाहेर काढले. कायम राहणारी आणि अगदी निकट सहवासांत असणारी तेवढीच मंडळी तेथे उरली. अलीकडे वर्षभर श्री महाराज सारखे लोकांना सांगत की सांभाळा रे सांभाळा, यापुढे दिवस फार वाईट येणार आहेत. कली फार मातेल, महागाई फार वाढेल, स्वार्थ फार बोकाळेल, अनितीला जोर चढेल, भगवंताला विसर पडेल आणि रोगराई खूप पसरेल. सामान्य लोकांना त्यांच्या बोलण्याचे फारसे महत्त्व वाटत नसे, परंतु जे लोक सुशिक्षित होते आणि जे वर्तमानपत्रे वाचित असत त्यांना त्यांच्या बोलण्याबद्दल कुतूहल वाटे. गोंदवल्यास केसरी नियमाने येत असे. केसरी आला म्हणजे स्वतः श्री महाराज काही वेळा चष्मा लावून वाचित असत, पण बहुतेक वेळा कोणास तरी वाचावयास सांगून म्हणत, बघ रे, त्यात काही लढाईची बातमी आहे का, किंवा जगात कुठे लढाई सुरू झाली का बघ. अनेक वेळा त्यांचे हे बोलणे ऐकून भाऊसाहेब केतकर एकदा म्हणाले, आपण लढाईविषयी नेहमी बोलत असता, लढाई खरोखरच सुरू होणार आहे काय. यावर श्री महाराजांनी जे उत्तर दिले ते फारच मार्मिक असल्याने प्रत्येकाने विशेषतः सध्याच्या परिस्थितीत लक्षात ठेवणे जरूर आहे. श्री महाराज बोलले, भाऊसाहेब, पुढे येणारी 55 वर्षे जगाला फार तापदायक आहेत. जगात लढाया नेहमीच होत आल्या आहेत. त्यात मनुष्यहानी आणि संपत्तीची हानीही पुष्कळ झाली. पण यानंतरच्या काळात ज्या लढाया होतील आणि त्यात माणसांची आणि संपत्तीची जी हानी होईल तिची कल्पना तुम्हा लोकांना देणे आज शक्यच नाही. कौरव पांडवांची अस्त्रे भयंकर होती असे आपण ऐकतो. त्या तोडीची अस्त्रे आता निघतील आणि जगाला जाळून टाकतील. सर्व माणसे अत्यंत स्वार्थी बनतील आणि देहाचे भोग भोगणे आणि एक दिवस मरून जाणे यात शहाणपण आहे असे ठरेल. 2 पिढ्यात आपल्या देशाला स्वराज्य मिळेल, पण त्यानंतर देवाधर्मावर मोठे आघात होऊन भगवंताचे प्रेम टिकविणे कठीण होऊन बसेल. आजपर्यंत कधी झाला नाही इतका पुस्तकी ज्ञानाचा प्रसार होईल. आपल्या गुरुला कळले नाही असे म्हणणारा शिष्यच मोठी मान्यता पावेल. पैसा हेच जीवित सर्वस्व बनेल. आचारधर्म नाश पावेल आणि खाण्यापिण्याला, लग्न करण्याला, विषय सेवनाला काही दरबंद राहणार नाही. इतकेच नव्हे तर जो संयमाने वागेल त्याची निंदा होईल. जिकडे तिकडे असमाधान बोकाळेल आणि सामान्य माणसाला सुख लागणार नाही. चिंतेचे साम्राज्य पृथ्वीवर पसरेल आणि जीवनात स्वारस्य न वाटल्यामुळे पुष्कळ लोक आत्महत्या करतील. पुढारीपणाने वागणारी माणसे आपल्या पायरीवरून भ्रष्ट होतील आणि लोकांना भलत्याच मार्गाला लावतील. पुरुषांचे जाऊ द्या, पण स्त्रियांच्या ठिकाणी देखील श्रद्धा आणि पावित्र्य आढळून येणे कठीण होऊन बसेल. भाऊसाहेब सांगत की या गोष्टी सांगत असता श्री महाराज इतके गंभीर आणि प्रतिभायुक्त दिसत होते की त्यावेळी हजर असणाऱ्या 8-10 मंडळींना मोठे आश्चर्य वाटले. सर्वांना असे वाटले की रामचंद्राचे गुरुजी श्री वशिष्ठ गोंदवल्याच्या रामरायासमोर जगाचे भवितव्य बोलून दाखवित आहेत. श्री महाराज शेवटी बोलले, पुढे येणारा काळ फार कठीण आहे खरा, हा पूर्वीच्या काळापेक्षा कठीण आहे. याचे कारण पूर्वी माणसाची बुद्धी तरी शाबूत होती, आता यापुढे माणसाची बुद्धीच भ्रष्ट होऊन जाईल. दृश्यापेक्षा सूक्ष्मांतले संकट फार भयंकर असते. म्हणून यावेळी सर्व साधनांच्या पेक्षा भगवंताच्या नामाचे महत्त्व फार आहे. गावात थंडी फार पडली तर ती थंडी नाहीशी करीत बसण्यापेक्षा आपण स्वतः बंडी घालतो. त्याचप्रमाणे जगाचा प्रवाह भलत्या मार्गाने जाऊ लागला असताना आपल्यासारख्या माणसाने जगाला सुधारण्याच्या भानगडीमध्ये न पडता स्वतः भगवंताच्या नामाला घट्ट धरून ठेवावे. प्रवाहाचा जोर असल्यामुळे काही काळ आपण त्याच्याबरोबर वाहत जाऊ, पण नामाचा आधार असल्यामुळे आपले डोके पाण्याच्या वर राहील आणि आपण बुडणार नाही हे खास समजावे.
तुम्ही सर्वांनी नाम घ्यावे आणि आनंदात राहावे. राम सर्वांना सांभाळे. इतके बोलून श्री महाराज थांबले आणि हा संवाद येथेच संपला असता. पण ऐकणाऱ्या मंडळीत अम्मा होती. पूर्वीची ती थिऑसॉफिस्ट होती, म्हणून तिला सत्पुरुषांच्या जगामध्ये चालणाऱ्या कार्याची थोडी कल्पना असे. तिने प्रश्न विचारला, महाराज, हा पुढे येणारा काळ जर इतका वाईट आहे तर आपण लवकर जाण्याची भाषा का बोलता? हा प्रश्न ऐकून श्री महाराज किंचित हसले व बोलले, माय, तुम्ही विचारलेला प्रश्न मार्मिक आहे. कितीही मोठा सत्पुरुष झाला तरी त्याने देह धारण केला म्हणजे त्याला थोडे तरी जडाच्या मर्यादेने वागावे लागतेच. प्रत्यक्ष परमात्मा असून देखील श्रीकृष्णाला देह धरल्यानंतर दुर्योधनाची बुद्धी पालटता आली नाही. पण देह सोडल्यावर सत्पुरुषांचे सूक्ष्माच्या साम्राज्यांतच वास्तव्य असल्याने जगाची बुद्धी पालटण्यात त्यांना जास्त यश येऊ शकते आणि ज्यावेळी ज्या गोष्टीची जरूर असते तीच गोष्ट ते करीत असतात. आता समजले ना? अम्मा होय म्हणाली आणि त्या दिवशीचा हा मोठा महत्त्वाचा संवाद संपला. अत्यंत गूढ रहस्य महाराजांनी सांगितलेलं आहे की निर्वाणानंतर हे सर्व संत काय करतात, त्यांचं कार्य काय असतं, हे महाराजांनी अप्रत्यक्षरित्या इथे अम्माच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलेलं आहे. अप्रत्यक्ष सांगितलं आहे पण अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर तिने प्रश्न विचारला, महाराज, हा पुढे येणारा काळ जर इतका वाईट आहे तर आपण लवकर जाण्याची भाषा का करता, का बोलता? हा प्रश्न ऐकून श्री महाराज किंचित हसले व बोलले, माय, तुम्ही विचारलेला प्रश्न मार्मिक आहे. कितीही मोठा सत्पुरुष झाला तरी त्याने देह धारण केला म्हणजे त्याला थोडे तरी जडाच्या मर्यादेने वागावे लागतेच. प्रत्यक्ष परमात्मा असून देखील श्रीकृष्णाला देह धरल्यानंतर दुर्योधनाची बुद्धी पालटता आली नाही. पण देह सोडल्यावर सत्पुरुषांचे सूक्ष्माच्या साम्राज्यांतच वास्तव्य असल्याने जगाची बुद्धी पालटण्यात त्यांना जास्त यश येऊ शकते आणि ज्यावेळी ज्या गोष्टीचे जरूर असते तीच गोष्ट ते करीत असतात. आता समजले ना? अम्मा होय म्हणाली आणि त्या दिवशीचा हा मोठा महत्त्वाचा संवाद संपला. या ठिकाणी दुसरा एका उत्तम संवादाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. श्री महाराज 1910 किंवा 1911 साली पुण्यास आले असता बापूसाहेब साठे यांच्याबरोबर फडके नावाचे एक सब जज त्यांच्या दर्शनास आले. साधा नमस्कार करून फडके बाजूला बसले. इतक्यात साताऱ्याचा एक शेतकरी दर्शनाला आला. पुण्याला येण्याचे कारण विचारले असता तो म्हणाला, महाराज, बायकोला वेड लागले. इथे एक गोरा डॉक्टर आहे, त्याला दाखवायला तिला घेऊन आलो आहे. यावर श्री महाराज त्याला म्हणाले, अरे, कुठे या सुधारलेल्या लोकांच्या नादी लागतोस? तिला 1 महिनाभर चांगली झोप आली म्हणजे आपोआप बरे वाटेल. फडके यांना श्री महाराजांचे हे म्हणणे न आवडून काही वेळाने माणसे कमी झाल्यावर ते म्हणाले, मी आपणाला काही विचारले तर चालेल का? श्री महाराज अगदी स्पष्ट नम्रपणे म्हणाले, वा रावसाहेब, हे काय? आपण काहीही विचारावे? मला नाही सांगता आले तर ही इतकी विद्वान मंडळी इथं बसली आहेत, त्यांच्यापैकी कोणीही आपल्याला त्याचे उत्तर देईल. फडक्यांनी विचारले, काही वेळापूर्वी त्या शेतकऱ्याला आपण सांगितले की सुधारलेल्या लोकांच्या नादीनं लागलेले बरे. संस्कृती आणि सुधारणा आपल्याला मान्य नाही असा याचा अर्थ आहे काय? श्री महाराजांनी उत्तर दिले, माझ्यासारख्याची गोष्ट सोडून द्या, पण जे संत असतात तेच खरे सुसंस्कृत आणि सुधारलेले लोक समजावेत. जी कृती सर्व बाजूंनी हिताची असते तीच संस्कृती होय. आणि सु म्हणजे शिव, चांगले, त्याची धारणा करणारी ती सुधारणा, भगवंताकडे नेणारी कृती हीच एकटी सर्व बाजूने हिताची असते. कारण हित म्हणजे कल्याण आणि भगवंत तर कल्याणाचे निधान आहे. म्हणून ज्या कृतीच्या आरंभी, मध्ये आणि शेवटी भगवंत भरलेला आहे ती कृती संस्कृती होय. आपल्या कृतीमध्ये भगवंत कसा भरता येईल ते करणे सोपे आहे. प्रत्येक कृतीमध्ये कर्म करणारा, कर्म करण्याचे साधन आणि प्रत्यक्ष कर्म अशा 3 गोष्टी असतात. यापैकी कर्म आणि त्याचे साधन हे जडच असते, पण कर्म करणारा मात्र सचेतन जीव असतो. अर्थात कर्मामध्ये भगवंत भरायला कर्म करणारा जीव भगवंताने भरून गेला पाहिजे. जीवामध्ये भगवंत भरायला जीवाने आपली दारे उघडी टाकली पाहिजेत. या सगळ्याचा अर्थ असा की जो जीव मीपणाने मरून भगवंताच्या स्मरणात विरून गेला तोच भगवंताला
भगवंताने भरून जाईल अशा लोकांना संत म्हणतात. आणि ते जी जी कर्मे करतात ती भगवंताच्या प्रेरणेनेच आणि भगवंतासाठीच असल्यामुळे त्या कर्माच्या पासून जगाचे कल्याण घडते. संतांच्या प्रत्येक कर्मामध्ये तुम्हाला प्रेम, दया, परोपकार, निस्वार्थीपणा आणि भगवंताची निष्ठा याच गोष्टी आढळून येतील. तर इथे महाराज आता व्याख्या करतायत. आता इथं महाराजांना प्रश्न विचारला आहे की सुधारणा आणि संस्कृती. इथे काय प्रश्न आहे की संस्कृती आणि सुधारणा आपल्याला मान्य नाही असा याचा अर्थ आहे काय? तर आता इथे महाराजांनी सर्वच आपल्या सर्वांना येणारा काळ कसा कठीण असणार आहे, महाभयंकर असणार आहे, हे महाराजांनी निर्वाणाच्या अगोदरच सर्वांना सांगितलं आहे, ज्याची अनुभूती आज आपण प्रत्यक्ष घेत आहोत अनेक वर्षांपासून. आणि दिवसेंदिवस काळ, परिस्थिती, निसर्ग, माणसं, संपूर्ण परिस्थिती आणि जी जीवनाची आव्हानं आहेत ती दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. की जसं महाराजांनी वर्णन केलेलं आहे तसं शब्दनशब्द आज खरं होत आहे. त्यानंतर महाराजांनी आम्हाच्या प्रश्नाला उत्तर दिलं आणि सांगितलं की देहामध्ये असताना संत ठराविक रीतीनेच कार्य करू शकतात, परंतु देहाची मर्यादा आड येते. परंतु जेव्हा संत शांत होतात त्या सूक्ष्म रूपात संत नंतर खूप काही कार्य यशस्वीपणे पार करू शकतात. आणि त्यासाठी उदाहरण देतात की श्रीकृष्ण परमात्मा स्वरूप असूनही दुर्योधनाला बदलू नाही शकला. तर हे जड असल्यामुळे कार्याला मर्यादा येते, परंतु तेच संत जेव्हा सूक्ष्म होतात आणि त्यासाठी संतांची समाधी ही सुद्धा, समाधीनंतर सुद्धा संतांचं कार्य हे व्यापक, अमर्याद आणि पूर्ण जगाचा उद्धार करण्याच्या दृष्टीने असतं. आता त्यानंतर आता प्रश्न आहे की सुधारणा आणि संस्कृती मान्य नाही का, असा प्रश्न एका साधकांनी महाराजांना विचारलाय. ते आपण आता पुन्हा उत्तर हे वाचूया. तर महाराज सांगतायत की माझ्यासारख्यांची श्री महाराजांनी उत्तर दिले, माझ्यासारख्यांची गोष्ट सोडून द्या, पण जे संत असतात तेच खरे सुसंस्कृत असतात आणि सुधारलेले लोक समजावेत. जे संत आहेत तेच खऱ्या अर्थाने सुधारलेले आणि सुसंस्कृत आहेत. जी कृती सर्व बाजूंनी हिताची असते तीच संस्कृती होय. आणि सु म्हणजे शिव, चांगले, त्याची धारणा करणारी ती सुधारणा होय. भगवंताकडे नेणारी कृती हीच एकटी सर्व बाजूने हिताची असते, कारण हित म्हणजे कल्याण आणि भगवंत तर कल्याणाचे निदान आहे. म्हणून ज्या कृतीच्या आरंभी, मध्ये आणि शेवटी भगवंत भरलेला आहे ती कृती संस्कृती होय. आपल्या कृतीमध्ये भगवंत कसा भरता येईल ते करणे सोपे आहे. प्रत्येक कृतीमध्ये कर्म करणारा कर्म आणि कर्म करण्याचे साधन आणि प्रत्यक्ष कर्म अशा 3 गोष्टी असतात. यापैकी कर्म आणि त्याचे साधन हे जडच असते, पण कर्म करणारा मात्र सचेतन जीव असतो. अर्थात कर्मामध्ये भगवंत भरायला कर्म करणारा जीव भगवंताने भरून गेला पाहिजे. जीवामध्ये भगवंत भरायला जीवाने आपली दारे उघडी टाकली पाहिजे. या सगळ्याचा अर्थ असा की जो जीव मीपणाने मरून भगवंताच्या स्मरणात विरून गेला तोच भगवंताने भरून राहिला अशा लोकांना संत म्हणतात. आणि ते जी जी कर्मे करतात ती भगवंताच्या प्रेरणेनेच आणि भगवंतासाठीच असल्यामुळे त्या कर्माच्या पासून जगाचे कल्याण घडते. संतांच्या प्रत्येक कर्मामध्ये तुम्हाला प्रेम, दया, परोपकार, निस्वार्थीपणा आणि भगवंताची निष्ठा याच गोष्टी आढळून येतील. तर अशा रीतीने कोणतं कर्म सत्कर्म आहे आणि तर जे कर्म भगवंताकडे घेऊन जाणारं आहे, पूर्ण आनंद देणारं आहे, तेच कर्म सत्कर्म आहे. आणि असं कर्म हीच आपली संस्कृती आहे. आणि असं कर्म करण्यासाठी असं कर्म हे पूर्ण भगवत स्वरूप कर्म होण्यासाठी इथे खूप छान सांगितलेलं आहे. महाराजांनी स्पष्ट केलं आहे की कोणतंही कर्म घडतं तर त्यावेळेला त्यामध्ये 3 गोष्टी असतात. एक म्हणजे कर्म करणारा,
दुसरं म्हणजे कर्म ज्याच्या सहाय्याने केलं जातं ते साधन, आणि तिसरं म्हणजे प्रत्यक्षात ते कर्म. तर जर ते कर्म कर्म पूर्णतः शुद्ध स्वरूपात होण्यासाठी स सं इथे त्यांनी छान सांगितलेलं आहे, की संस्कृती म्हणजे काय? तर जी कृती सर्व बाजूने हिताची असे ती संस्कृती, आणि सु म्हणजे शिव, चांगली, त्याची धारणा करणारी, ती सुधारणा होय. भगवंताकडे नेणारी कृती हीच एकटी सर्व बाजूने हिताची असते. तर असं कर्म जे सर्व बाजूने भगवत स्वरूप आहे आणि हिताचं भगवत स्वरूप असलेलं कर्मच हे हिताचं आहे, सर्व बाजूने हिताचं आहे. तर असं कर्म होण्यासाठी महाराजांनी खूप सुंदर सांगितलं, की जेव्हा कर्म घडतं तेव्हा 3 गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत असतात. एक कर्म करणारा, आणि कर्म ज्याच्या आधारे केलं जातं ते साधन, आणि तिसरं म्हणजे प्रत्यक्षात अ, त्या प्रत्यक्षात घडलेलं कर्म, असं 3 गोष्टी असतात. तर यामध्ये साधन आणि कर्म हे जड आहेत, परंतु कर्म करणारा जो आहे तो सजीव आहे, आणि जर तो कर्म करणारा जर भगवत स्वरूप भगवंताने भरून गेला, तर त्याच्याकडून होणारं कर्म जे आहे ते भगवत स्वरूप होणार आहे. आणि ह्यासाठी महाराजांनी सांगितलेलं आहे, की आपले सर्व संत हे भगवत स्वरूप झाले होते. त्यांनी स्वतःच्या अंतरी असलेली मीपणाची जाणीव, मी माझं हे पूर्णतः त्यांनी नष्ट करून त्या जागी त्यांनी भगवंताला भरलं होतं. त्यामुळे आपल्या संतांचं प्रत्येक कर्म हे पूर्णतः अ, अ, सुसंस्कृत असं प्रत्येक कर्म होतं, आणि प्रत्येक कर्म हे कल्याणकारी होतं, आणि त्यामुळे खरे सुसंस्कृत कोण असतील तर ते आपले संत आहेत, आणि खरी सुधारणा जर कोणी केली असेल तर ती आपल्या संतांनी केलेली आहे. हे इथे महाराजांनी खूप सुंदर रीतीने सांगितलेलं आहे. आता पुढे सांगतायत, की त्याचप्रमाणे सुधारणा म्हणजे जे शिव आहे किंवा जे मंगल आहे त्याची धारणा होय. जे खरे मंगल आहे त्यामध्ये अमंगलाचे नाव देखील असता कामा नये. या जगांतली अशी एक तरी वस्तू मला दाखवा, की जी सर्वस्वी मंगल आहे. या दृश्य जगांतली कोणतीही वस्तू अशी पूर्ण मंगल असणे शक्यच नाही. कारण जग हे त्रिगुणात्मक असल्यामुळे जेथे चांगले तेथे वाईट असते, जेथे उजेड तेथे अंधार असतो, जेथे मंगल तेथे अमंगल असते. जर दृश्य वस्तूमध्ये मंगल नाही तर सूक्ष्मातच असले पाहिजे. रूप हे दृश्य आहे आणि नाम हे सूक्ष्म आहे, म्हणून भगवंताच्या नामा इतके पूर्ण मंगल असे दुसरे कोणतेही नाही. अर्थात ज्याने भगवंताचे नाम आपल्या अंतरात धारण केले तोच खरा सुधारलेला मनुष्य होय. आता सुधारलेलं कोण हे सांगतायत, की ज्याने भगवंताचं नाम अंतरात धारण केलं तोच सुधारलेला आहे. कारण नाम हे परिपूर्ण आहे, नाम हे पवित्र आहे, नाम हे आनंददायक आहे, नाम हे सच्चिदानंदमय आहे, नाम हे अ, अविकारी आहे, निर्विकारी आहे, त्यामध्ये कोणताही विकार नाही. नाम हे कायम असणारं आहे, आणि त्यामुळे ज्याने नाम आपल्या अंतरी धारण केलेलं आहे तो खरा सुधारलेला आहे. पुढे सांगतायत, की त्यामुळे नाम हे रूप हे दृश्य आहे आणि नाम हे सूक्ष्म आहे, म्हणून भगवंताच्या नामा इतके पूर्ण मंगल असे दुसरे कोणतेही नाही. अर्थात ज्याने भगवंताचे नाम आपल्या अंतरात धारण केले तोच खरा सुधारलेला मनुष्य होय. साहेबासारखे खाणे व पिणे, त्यांच्यासारखे कपडे घालणे, त्यांच्यासारखे व्यवहार करणे हे सुधारणेचे लक्षण नसून भगवंताच्या नामाची आवड उत्पन्न होऊन ते घ्यावेसे वाटणे हे खरे सुधारणेचे लक्षण आहे. श्री महाराजांचे हे भाषण ऐकून फडके चकित झाले व म्हणाले, सुधारणा आणि संस्कृती या शब्दांचा हा अर्थ मी आजपर्यंत कोठेच ऐकला नव्हता. पण यावर मला अशी शंका येते की विज्ञानशास्त्राची वाढ होऊन नवे नवे शोध लागत आहेत, नव्या नव्या सोयी होत आहेत, नवी वाहने तयार होत आहेत. या सर्व गोष्टीपासून मनुष्याची सुधारणा व्हायला काही उपयोग नाही का? श्री महाराज किंचित हसले व बोलले, आपला प्रश्न बरोबर आहे. नवीन नवीन शोध लागत आहेत आणि त्यामुळे नवीन सोयी होत आहेत हे स्पष्ट दिसतेच आहे. पण यामुळे मनुष्य खरोखर सुखी झाला आहे काय? अधिक सुखी बनणे हेच सुधारणेचे फळ आहे.
साहेबाच्या नव्या शोधांनी मनुष्याच्या देहाला सुख मिळेल, परंतु खरे सुख मनाच्या अवस्थेवर अवलंबून असल्याने असे शोध कितीही लागले तरी मनुष्य खरा सुखी होणार नाही. मध्येच फडके म्हणाले, अहो, याचा अर्थ असा की आपण देहाच्या सुखसोयींना महत्त्व देत नाही. श्री महाराज लगेच बोलले, महत्त्व का देत नाही? देहाला आम्ही महत्त्व देतो, पण वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देत नाही. परमार्थाचे साधन देखील जर देहावर अवलंबून आहे, तर देहाला महत्त्व न देऊन कसे चालेल? परंतु देहाला सर्वस्व मानून आणि त्याला सुखात ठेवण्याच्या नादी लागून आत्म्याची कुचंबना करणे हे आत्मघाताचे लक्षण आहे. तुम्ही सध्या जिला सुधारणा म्हणता, तिचा प्रवाह या दिशेने जोराने वाहत आहे. सर्व जग त्यात गुरफटले जात आहे. आणखी 5-50 वर्षांनी या सुधारणेची कडू फळे खाण्याचा प्रसंग आल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा फडक्यांनी विचारले, महाराज, आपले विचार फारच खोल आणि व्यापक आहेत, पण यापुढे होणाऱ्या विनाशापासून वाचण्याचा काही मार्ग आहे का? श्री महाराज म्हणाले, का नाही? मार्ग आहेच आहे. प्रत्येकाने निदान ज्याला प्रपंचाला पुरेसे मिळत आहे त्याने तरी आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानून आपले लक्ष भगवंताकडे वळविले आणि आपला काल त्याच्या नामात घालविला तर जगातला द्वेष, मत्सर, लोभ आणि क्षोभ पुष्कळ कमी होतील आणि सामान्य मनुष्य सुखी राहील. काय सांगतायत इथे? की प्रत्येकाने निदान ज्याला प्रपंचाला पुरेसे मिळत आहे त्याने तरी आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानून आपले लक्ष भगवंताकडे वळविले आणि आपला काल त्याच्या नामात घालविला तर जगातला द्वेष, मत्सर, लोभ आणि क्षोभ पुष्कळ कमी होतील आणि सामान्य मनुष्य सुखी राहील. खरे ना? मी आजपासून नाम घेत जाईन, असे म्हणून फडके निघून गेले. तर अशा रीतीने महाराजांनी सुसंस्कृत कोण असतात, सुसंस्कृत कोणाला म्हणावं, संस्कृती म्हणजे काय आणि सुधारणा म्हणजे काय, हे महाराजांनी अत्यंत स्पष्टपणे आपल्याला सांगून दिलेलं आहे. आणि खरे संस्कृत आणि खरे सुधारित हे आपले संतच आहेत. जरी ते साधे, सरळ आणि दिसत असले तरीसुद्धा संतच हे खऱ्या अर्थाने सुसंस्कृत आणि सुधारित आहेत आणि त्यांनीच आपली संस्कृती टिकवण्यासाठी ह्या विश्वामध्ये बहुमोल योगदान दिलेलं आहे. आणि ते सुधारणा या शब्दाचा पण खूप छान अर्थ सांगितलेला आहे की आपल्या अंतरामध्ये जे सर्वात मंगल आहे ते धारण करणं म्हणजे सुधारणा आहे. तर आणि सर्वात मंगल असं हे नामच आहे आणि त्यामुळे ते जो जीव धारण करतो तो सुधारित जीव आहे, हे इथे सांगितलेलं आहे. आणि त्याच प्रकारे महाराजांनी खूप सुंदर रीतीने सांगितलं आहे की जी सुधारणा आपल्याला आत्म्यापासून दूर घेऊन जाते, आत्म्याची कुचंबना करते, ती सुधारणाच नव्हे. आणि आज आपण सर्वत्र तेच पाहतोय. सर्व सुधारणांमध्ये, सर्वच नात्यांमध्ये तेच आहे. जिथे तिथे आत्मा चेचला जातोय. तर आत्मा चेचूनच, त्याचा घात करूनच, आत्मघात करूनच प्रत्येक सुधारणा पुढे सरकत आहे. प्रत्येक नातंही पुढे सरकत आहे आणि ते मनुष्याला लक्षातच येत नाही आहे की आपण काय गमावतोय. तर हे महाराजांनी सांगितलं. आणि इथे खूप छान प्रश्न विचारला की आता दिवसेंदिवस हे असंच चित्र आहे, वाढणार आहे. महाराजांनी 112 वर्षांपूर्वी सांगितलेलं आहे आणि त्या आत्ता तर तो पूर्ण हे चित्राचा कळस गाठून पूर्ण सगळंच डुबून गेल्याची अवस्था आता सर्वत्र विश्वामध्ये पसरलेली आहे. तेव्हा महाराजांचे शब्द त्यांनी 112 वर्षांपूर्वी उच्चारलेले ते आजही आहेत की जर आपल्या सगळ्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत, भागत आहेत, तर माणसाने शांत व्हावं आणि जो काल आहे तो पूर्णतः भगवत चिंतनामध्ये घालवावा, नामात घालवावा, मनन चिंतन नवविधा भक्ती मध्ये घालवावा. आणि असं जर केलं तर जास्तीत जास्त माणसं जर वागू लागली तर इथं प्रत्येक माणूस हा शांत होईल आणि त्यामुळे जगातला लोभ, क्रोध, मोह, मत्सर हे हळूहळू कमी होतील. जर माणसाने त्याच्या सर्व गरजा पूर्ण झाल्यात तरीसुद्धा माणूस पळत आहे, तर प्रत्येक माणूस गरजा भागून सुद्धा जर पळत असेल तर पळत असताना काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे येणारच आहे. हे सुटलंच नाही आहे. तर त्यामुळे ते सुटू तेव्हाच शकतं की जेव्हा आपल्या गरजा आपल्याला दिसतंय की हां, माझं सगळं काही आता ह्यामध्ये पुरेसं होणार आहे,
मला कोणापुढे हात पसरायला लागणार नाही अशी व्यवस्था आपली झाली आहे. तर माणसाने शांतपणे जगाला सुधरवण्याचा किंवा जगाला म्हणजेच काय, आपल्या अवतीभोवतीच्या इतरांना सुधारण्याचा प्रयत्न न करता आपण स्वतः अ, आत्मचिंतनामध्ये लागलं पाहिजे. आणि असं केलं तरच प्रत्येक व्यक्ती शांत होईल आणि जगामध्ये शांतता प्रस्थापित होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वतःला शांत केलं तरीसुद्धा ती खूप मोठी सेवा, विश्वसेवा होणार आहे. तर हे महाराजांनी इथे खूप छान रीतीने सांगितलेलं आहे. तर आता अशा रीतीने हे प्रकरण महाराजांचं अखेरचं वर्ष, या अखेरच्या वर्ष ह्या प्रकरणामध्ये महाराजांनी अत्यंत बहुमोल असं मार्गदर्शन ह्या विश्वाला केलेलं आहे, की त्याच्यामध्ये सुधारणा म्हणजे खरी सुधारणा म्हणजे काय, सुसंस्कृत असणं म्हणजे काय, आपली संस्कृती म्हणजे काय, तर आणि ते कर्म आपण आपलं कर्म कशा रीतीने भगवत स्वरूप करू शकतो, तर आपण आपल्या अंतरी भगवंत भरला म्हणजे आपण आपल्या अंतरातलं मी माझं हे पूर्णतः काढून तिथं भगवंत भरला, की आपल्या हातून होणारं प्रत्येक कर्म हे भगवत स्वरूप सहज होणार आहे. तर हे महाराजांनी हे सूत्र आपणाला दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपले येणारा काळ कसा कठीण आहे हे सांगून त्या काळामध्ये आपण स्वतःला कसं सावरू शकतो, नामाच्या आधारे आपण स्वतःला सावरू शकतो आणि सामोरी जाऊ शकतो हे सांगितलेलं आहे. त्यानंतर आपले सर्व संत जेव्हा समाधी अवस्थेत जातात, समाधी घेतात, त्यानंतरही संत अविरत कार्य अजून व्यापकतेने करत असतात आणि आपण त्याची प्रचिती आत्ताही घेत आहोत. हे त्यांचंच कार्य आहे म्हणून आपण सगळे एकत्र भेटलेलो आहे. हे आपलं कोणाचं आपल्याला त्यांना शुद्ध करायचं आहे. आपल्यातल्या उणिवा, आपल्यातल्या कमजोरी भगवंताला दूर करायच्या आहेत. म्हणून आपणाला हे संत सूक्ष्म रूपाने आपणाला एकत्र संतांनी जोडलेलं आहे. आपण एकमेकांना दिसतोय, परंतु संतांनी आपणाला जोडलेलं आहे आणि हे तेच आपणाला समजवत आहेत. तर अशा रीतीने हे महाराजांचं अखेरचं वर्ष, ह्या वर्षामध्ये खूप महाराजांनी कार्य केलेलं आहे. एवढा त्रास असून सुद्धा महाराजांनी यात्रा केल्या. 4 महिने महाराज पंढरपूरला राहिलेत आणि तिथे कितीतरी सेवा महाराजांनी केलेली आहे. पंढरपूरहून आल्यानंतर सुद्धा महाराजांच्या यात्रा चालूच होत्या. तर हे इथे आहे. आता पुढचं प्रकरण आहे महासमाधी. पुढचं प्रकरण आहे महाराजांची समाधी, महासमाधी.